रक्षाबंधनाचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा होता, परंतु बरेच दिवस झाले मला वेळ काही मिळाला नाही. त्यामुळे मी आलेले आहे माहेरी आणि माझी बहीण देखील आलेली आहे. तर मला एक बहीण आणि 2 भाऊ आहेत. तर अशा प्रकारे आमचा परिवार आहे. आणि माझे वडील वगैरे वारलेले आहेत, त्यांना 2-3 वर्ष झालेले आहेत. तर वडील वारलेले आहेत आणि माझे 2 भाऊ आहेत, त्यांची मुलं, तसेच आमची मुलं, अशी मिळून आमची भरपूर मोठी फॅमिली होते. आणि रक्षाबंधन कशा प्रकारे केलं जातं, काय काय मज्जा वगैरे करतात, हे संपूर्ण व्हिडिओमध्ये आहे. तर बघा. तर मला जायला वेळ झाला होता, कारण आमच्या घरी देखील माझ्या नणंद वगैरे आहेत, तर त्या देखील माझ्या मिस्टरांना राखी बांधायला आल्या होत्या. त्यामुळे त्यांचं जेवण वगैरे करता खूप वेळ झाला आणि मग मी संध्याकाळी राखी बांधायला माहेरी आले. माझी मोठी बहीण आहे, तर ती देखील कल्याणवरून आलेली होती आणि मग आम्ही राख्या वगैरे बांधलेल्या आहेत. त्याच्यानंतर आमच्या घरामध्ये जी लहान मुलं आहेत, त्यांनी देखील सर्वांना एकमेकांना राख्या बांधलेल्या आहेत. म्हणजे माझी मुलं आहेत, तसेच माझ्या भावाची मुली वगैरे आहेत, तर त्यांनी एकमेकांना राख्या बांधलेल्या आहेत. कारण खूप मोठी फॅमिली होती आमची, कारण आमच्या घरामध्येच टोटल 10 मुले आहेत सगळी मिळून, आणि ती मग एकमेकांना राख्या वगैरे बांधतात आणि खूप मस्त वाटतं सगळी एकत्र आल्यानंतर. आणि गप्पा गोष्टी देखील होत असतात. आता ही परी आहे, तर परी देखील मोनेशला राखी बांधत आहे. तो मोनेश हा माझ्या बहिणीचा मुलगा आहे आणि परी ही भावाची मुलगी आहे. आणि ही मधुरा आहे, मधुरा देखील मोनेशला राखी बांधत आहे. आणि मोनेशच्या साईडला रुद्र आहे, तो माझ्या भावाचा मुलगा आहे. आणि मधुरा ही राखी बांधत आहे. आणि मग हा माझा मोठा भाऊ आहे, मोठ्या भावाला पण राखी वगैरे बांधलेली आहे. त्याच्यानंतर ताईने पण मोठ्या भावाला राखी बांधलेली आहे. आणि मग त्याच्यानंतर दर्शन वगैरे घेतो. तर अशा प्रकारे आमचा रक्षाबंधनाचा कार्यक्रम आटोपलेला आहे. तसेच माझ्या मिस्टरांना माझी नणंद राखी बांधता वेळेस हा फोटो देखील मी व्हिडिओमध्ये टाकलेला आहे. त्याच्यानंतर मग आम्ही सर्व बसलो, गप्पा वगैरे मारल्या. आणि ते पाठीमागे फोटो आहेत, ते माझ्या वडिलांचा फोटो आहे, तो हार वगैरे लावलेला आहे. तर आणि माझ्या साईडला माझी आई आहे आणि ती माझी मोठी बहीण आहे. आणि सर्व एकत्र असल्यामुळे खूप गप्पा मारता मारता वेळ कसा जातो कळत नाही. आणि सर्व फॅमिली एकत्र असल्यामुळे खूप मस्त वाटते. आता राहिल्या परी आणि शुभ्रा, तर यांनी भरपूर राख्या आणलेल्या आहेत. तर दाखवते मला ती किती छान छान राख्या मी आणलेल्या आहेत. आणि त्यांना देखील अजून राख्या बांधायच्या आहेत. तर भरपूर त्यांनी राख्या आणलेल्या आहेत. परी आणि शुभ्रा त्या मला दाखवतात की आत्या आम्ही किती राख्या आणलेल्या आहेत. मग हे सर्व झालं, म्हटलं किचनमध्ये जाऊ दे. किचनमध्ये वहिनीने काय काय स्पेशल बनवलेलं आहे, रक्षाबंधन स्पेशल काय जेवण बनवलेलं आहे. तर मग मी किचनमध्ये आलेली आहे. तर किचनमध्ये खाली बसलेली आहे ती रुपाली आहे, ती लहान भावाची मिसेस आहे. आणि तिने अळूच्या वड्या स्पेशल करायला घेतलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर ती माझी मोठी बहिणी आहे, तर तिने जेवण वगैरे बनवलेलं आहे. कारण आम्हाला खूप वेळ झाला, त्याच्यामुळे मला माहीत पण नाही की काय काय बनवलेलं आहे. त्यामुळे मी किचनमध्ये आलेले आहे. तर इकडे शेवयांची खीर बनवायला घेतलेली आहे. आणि पुऱ्यांसाठी तिने कणिक वगैरे मळून ठेवलेलं आहे. गॅसवरती आता ते दूध तापत ठेवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग जेवण वगैरे म्हटले काय बनवलेलं आहे, तर शुभ्राचा डान्स चालू आहे, शुभ्रा डान्स करते. आणि त्याच्यानंतर वहिनीला म्हटलं जेवण काय बनवलं, तर वहिनी म्हणते की मटर पनीरची भाजी बनवलेली आहे. बघा किती छान झालेली आहे. मटर पनीर स्पेशल भात बनवलेला आहे. तसंच वरण बनवलेलं आहे. म्हणजे फक्त पुऱ्या बनवायच्याच राहिलेल्या आहेत. आणि खीर वगैरे तयार झाली आहे. आणि अळूच्या वड्या खास स्पेशल अळूच्या वड्या ह्या मला खूप आवडतात, त्यामुळे त्यांनी खास अळूच्या वड्या बनवायला घेतलेल्या आहेत. आणि साईडला आहे दक्ष. आणि कणिक राहिलेलं आहे, मला कणिक मळून झालेलं आहे, पुऱ्या बनवायच्या राहिलेल्या आहेत. त्याच्यानंतर मग आम्ही हॉलमध्ये आले. मग तिथे आम्ही थोड्या गप्पा वगैरे मारल्या. ताईला गरम झालेलं आहे, त्यामुळे ती हवा घेत आहे.
त्याच्यानंतर मग हॉलमध्ये आले तर परीला देखील डान्स करायचा होता, परंतु तिला कोणी करून देत नाही, त्याच्यामुळे ती रुसून बसली आहे. तसेच आता मधुरा राखी बांधत आहे क्षितिजला. हा माझ्या मोठ्या भावाचा मुलगा आहे क्षितिज, त्याला मधुरा राखी बांधत आहे. आणि शुभ्राला डान्स करायची खूप हौस आहे, त्यामुळे ती डान्स करत आहे. आत्या कोणता डान्स करू? मी म्हटलं तुला आवडेल तो डान्स कर, असं मी तिला सांगितलं. मग ती म्हणते गुलाबी साडीवरचा डान्स करते. म्हटले कर, चालेल. अशा पद्धतीने मुलांचे डान्स चालू झालेले आहेत. मग शुभ्रा पण डान्स करते, तसेच रुद्र, दक्ष, परी सर्व डान्स करत आहे, मज्जा करत आहेत. त्याच्यानंतर मग हे सर्व झालं. मग मी किचनमध्ये गेले. किचनमध्ये सगळं जेवण वगैरे तयार झालेलं होतं. तर वहिनी म्हणायला लागली की आता सर्वांनी जेवण करून घेऊया. मग आम्ही सर्व जेवणाची तयारी करायला लागलो. मग वहिनीला सांगितलं की जेवणासाठी जे पात्र असतात बघा, तर त्या पात्रावरती जेवायला वाढ, कारण मस्त वाटतंय पात्रांवरती जेवण करायला, खूप छान वाटतंय. जेवण सर्व तयार झालेलं आहेच, परंतु परीला काय झालं माहीत नाही. परी रडत आहे. परीला मी विचारते तुला काय झालं आहे, कशाला रागवली आहेस, परंतु परी काहीच सांगत नाही. मग वहिनींनी जेवायला वाढलेलं आहे, तर सर्वजण जेवायला बसलेले आहेत. मुलांची पंक्ती बघा, आणि सर्वच जेवायला बसलेले आहेत. आणि मग सर्वांनीच जेवणाला सुरुवात केलेली आहे. एक साईडला ताई बसली आहे, मी बसलेली आहे, परंतु मोबाईल मीच पकडलेला आहे, त्याच्यामुळं मी स्वतः काही दिसत नाही. आणि मग सर्वच जेवण वगैरे करत आहे. जेवण करता वेळेस देखील मुलांची खूप बडबड चालू होती, परंतु तो आवाज मी म्यूट केलेला आहे. अशा पद्धतीने आम्ही सर्वांनी व्यवस्थित असं जेवण केलेलं आहे. आणि रक्षाबंधनाचा कार्यक्रम छान पार पाडलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.